महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज संध्याकाळी तुम्हाला प्रदोष काळापासून एक दिवा लावायचा आहे। हा दिवा जर तुम्ही आजच्या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या घराच्या इथे लावला तर तुमच्या घरातील अंधार जो आहे तो दूर होईल। म्हणजेच काय तर दुःख, संकट, अडचणी ह्या दूर जातील, त्यातून तुम्हाला मार्ग मिळतील आणि तुमच्या घरामध्ये भरभरून सुख समृद्धी येईल। दिवा काय करत असतो? दिवा हा प्रकाश देत असतो, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये तो प्रकाश आणत असतो। त्याचप्रमाणे हा दिवा जर तुम्ही आजच्या दिवशी लावला तर या दिव्याच्या तेजाप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तेज येईल। दुःख, संकट हे सगळे संपून जातील। बघा, माणूस म्हटला म्हणजे त्याच्या आयुष्यात दुःख असतात, संकट असतात, सुख असतं, सुखामागून दुःख, दुःखामागून संकट, सुख जे आहे ते चालूच असतं। पण कधीतरी ना दुःख इतके पण नको की आपण त्या दुःखामुळे पूर्णच आपण खचून जातो आणि मग काही करण्याची आपली इच्छा होत नाही। म्हणून जर अशा शुभ दिवशी काही आपण उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप लाभ होत असतो। महाशिवरात्री आजचा हा असा प्रभावी दिवस आहे की या दिवशी तुम्ही जर काही छोटे मोठे उपाय मनापासून केले तर भोलेनाथ जे आहे ते तुमच्या हाकेला धावून येतातच। तुम्हाला त्या उपायाचं, त्या सेवेचं 100% तुम्हाला फळ देत असतात। म्हणून तुम्हाला आज संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे। साक्षात महादेव तुम्हाला दर्शन देतील इतकी ताकद या उपायामध्ये आहे। खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे। जास्तीत जास्त सेवा करा। उशिरापर्यंत सेवा करायला तुम्हाला म्हणजे टाइम मिळत असेल तरी पण चालेल, कारण महादेवांची सेवा ही अगदी रात्री जागरण करून सुद्धा केली जाते। तर त्यामुळे बहुतेक बऱ्याच लोकांना आजच्या दिवशी सुट्टीच असते, तरी पण तुम्हाला वेळ नाही मिळाला, तुम्ही रात्री 11-12 वाजता सेवा केली तरी पण चालेल। रुद्राभिषेक आपल्याला करायचा आहे। कसा ते मी दाखवलं। मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते, तर त्यामुळे तुम्ही घरीच तुमच्या शिवपिंडीवर तुम्ही रुद्राभिषेक करा। बेलपत्र नक्की अर्पण करा। रुद्राभिषेक समजा नाही जमला तर बेलपत्र जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचंच आहे। आणि आता जो उपाय मी तुम्हाला सांगते हा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं, ठीक आहे। तर हा उपाय जो आहे शक्यतो संध्याकाळी प्रदोष काळापासून, म्हणजे बघा प्रदोष काळ म्हणजे काय असतं? सूर्य मावळण्याच्या अर्धा तास आधी आणि शक्यतो अर्धा तास नंतर, म्हणजे अगदी करेक्ट नाही पण आपण अप्रॉक्सिमेटली समजू शकतो की सूर्य समजा 6:30ला मावळतो, 6:30ला अंधार होतो, तर 6 पासूनचा जो काळ धरला जातो तर तो प्रदोष काळ धरला जातो। तर प्रदोष काळापासून रात्री तुम्ही जवळपास 12 वाजेच्या आधीपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। आणि शक्यतो तुम्हाला या उपायासाठी जास्त तेल वापरायचं आहे की जेणेकरून दिवा जास्त वेळ तेवत राहील। एकच लावायचा आहे तर त्यामुळे तुम्ही भरभरून तेल टाका, मनापासून टाका। आता उपाय करण्याच्या आधी सगळ्यात पहिले तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे आणि आपल्याला कणकेचा दिवा करायचा आहे। कणकेचा बघा गव्हाच्या पिठाचा दिवा, त्यामध्ये तुम्हाला मीठ नाही टाकायचं आहे, हळद नाही टाकायचं आहे, अगदी प्लेन फक्त गव्हाचंच पीठ घ्यायचं आहे। थोडासा मोठा दिवा करायचा आहे, बघा मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला शक्यतो तिळाचं तेल टाका, ठीक आहे। तिळाचं तेल नसेल तर जे तुम्ही देवांना वापरता ते टाकलं तरी पण चालेल, पण तिळाचं असेल तर ते, तिळाचं नसेल तर तुम्ही घेऊन सुद्धा या, कारण तिळाचं तेल बऱ्याच वेळेस आपण त्याचे उपाय करत असतो। आणि या दिव्यामध्ये बघा लांब वातींची, 2 वातींची 1 वात करायची आहे, ती टाकायची आहे, तिळाचं तेल टाकायचं आहे आणि 7 ते 8 तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे, ठीक आहे। हा दिवा तुम्हाला देवाऱ्यासमोर तुम्ही लावा। तुमच्या देवाऱ्यासमोर शिवपिंड असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला लावायचं आहे। कंटिन्यू तुम्हाला उपाय करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे, किंवा तुम्ही यूट्यूबला स्तोत्र मंत्र लावले तरी पण चालेल, ठीक आहे। आणि त्यानंतर दिवा लावल्यानंतर दिव्याला नमस्कार करायचा आहे, दिव्याला फूल अर्पण करायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला आपली सावली बघायची आहे। घरातल्या सगळ्यांनी त्या दिव्यामध्ये बघितली तरी पण चालेल, एकाच दिव्यामध्ये। आणि नंतर तो दिवा जो आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे। आता मुख्य दरवाजाच्या बाहेर ताई कुठे ठेवायचा? डावा, उजवा, मध्ये असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो। तर जेव्हा आपण दारातून बाहेर पडतो, म्हणजे घरामध्ये आहोत आणि बाहेर पडताना आपल्या डाव्या बाजूला, म्हणजे आतून मध्ये येताना उजव्या बाजूला आणि घरातून बाहेर पडताना डाव्या बाजूला असा दिवा लावायचा आहे। आणि शक्यतो दिवा विझणार नाही याची काळजी घ्या। वारा येत असेल तर त्याच्यासमोर तुम्ही काहीतरी ठेवा व्यवस्थित बघून, कारण दिवा आपण आज प्रभावी दिवस आहे, आजच्या दिवशी दिवा लावतोय, तर त्यामुळे फक्त वात दक्षिणेकडे येणार नाही असा तुम्हाला दिवा लावायचा आहे। तर बघा समजलं असेल तुम्हाला, अगदी सोपं आहे। देवाच्या समोर गव्हाच्या पिठाचा दिवा लावायचा आहे, त्यामध्ये तिळाचं तेल आणि 7 ते 8 काळे तीळ टाकायचे आहे। लांब वात करायची आहे, 2 वातांची मिळून 1 वात, आणि दिवा लावून प्रज्वलित करून दिव्याला नमस्कार करायचा आहे। आपली सावली दिव्यामध्ये बघायची आहे आणि त्यानंतर तो दिवा बाहेर जाऊन ठेवायचा आहे, मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्या डाव्या हाताला घरातून बाहेर पडताना। आणि तो दिवा जो आहे तो विझणार नाही याची शक्यतो काळजी घ्या आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्यायची। बघा हा दिवा लावल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही तुम्हाला मानसिक त्रास झालेला असेल, होत असेल, तुम्ही सतत एखाद्या गोष्टीचा काहीतरी विचार करतात, काहीतरी अडचणी चाललेल्या असतील, इडापिडा काही मागे लागलेली असेल,
तर ह्या सगळ्या गोष्टी संपून जातात, पितृदोष कमी होतो. आपल्या आयुष्यामध्ये ना दुःख तेव्हाच जास्त येतात जेव्हा पितृदोष आपल्याला लागलेला असतो. आणि अशा महत्त्वाच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर पितृदोषातून मुक्ती मिळते. बघा, पितृपक्षामध्ये आपण काळ्या तिळांचा वापर करतो. या उपायासाठी पण आपण काळे तिळच वापरणार आहे. प्लीज पांढरे तीळ चालेल का असं विचारू नका, कारण या उपायाला काळे तिळच लागणार आहे. तुम्ही आणूनच ठेवा. बऱ्याचशा वेळेस आपल्याला हे लागत असतात. अगदी तुम्ही एवढेसे आणले ना ते आपल्याला वर्षभर जात असतात. कारण मी पण तेच करते, थोडेसे आणून ठेवते, बऱ्याचशा वेळेस ते त्याचा वापर करत असते. आणि तुम्हाला हे सगळं करताना ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. घरामध्ये शांतता ठेवा, कटकटी होणार नाही याची काळजी घ्या. आणि यूट्यूबला तरी तुम्ही कमीत कमी मंत्रस्तोत्र लावा, शिवलीलामृत, त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली, या सगळ्या गोष्टी तुम्ही दिवसभर यूट्यूबवर ऐकत राहा. याचा खूप चांगला परिणाम होईल. यासोबतच देवाऱ्यासमोर तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. हे मी आधीच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. शक्यतो आज दिवसभर घरामध्ये देवाऱ्यासमोर तेवत राहील असा तुम्ही दिवा लावा. कारण बघा, दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे आपलं आयुष्य जे आहे ते उजाळून निघतं. म्हणून दिवा अमुक एक दिवशी, महत्त्वाच्या दिवशी लावलाच गेला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही बैलाला चारा द्या. आपण बघा, महादेवांसोबत नंदी बघत असतो, शिवांसोबत नेहमी नंदी असतो. तर नंदी म्हणजे एक प्रकारचा तो बैलाचाच प्रकार असतो. तर तुम्हाला बैल जर कुठे मिळत असेल, नंदी असेल तर अतिउत्तम, पण बैल जर असेल तर तुम्ही बैलाला चारा द्या. जवळपास गोठा असेल, गायी असतात तिथे बैल 100% असतो, तर त्यामुळे तुम्ही बैलाला तिथे चारा देऊ शकता. आणि दान करा. दानाला खरंच खूप महत्त्व आहे. नाही तुम्हाला सेवा जमली, नाही काही जमलं, पण दान करा. महादेवांचं स्मरण करा, पितरांचं स्मरण करा, आणि त्यानंतर एखाद्याला गरजूला काहीही दान करा. अन्नदान करा, वस्त्रदान करा, जमेल ती गोष्ट दान करा, पण दान नक्की करा. तर बघा, आजच्या अशा शुभ दिवशी तुम्हाला दिवा कसा लावायचा, कुठे लावायचा, याची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. अपेक्षा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल, पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.